नमस्कार. आज आपण 5S ही प्रणाली समजून घेणार आहोत. 5S. सो व्हॉट इज 5S? सो फर्स्ट इज शॉर्ट, सेकंड इज सेट इन ऑर्डर, थर्ड इज शाइन, फोर्थ इज स्टैंडर्डाइज, then last is sustain. So this is the 5S technique, and it's in English, so seri, sit-on, सेसो, सेसिको, शिस्तिको. म्हणजे जर मराठीत समजून घ्यायचं असेल तर वर्गीकरण करणे पहिलं, दुसरं म्हणजे क्रमाने लावणे, तिसरं म्हणजे स्वच्छता, चौथं म्हणजे प्रमाणित करणे आणि स्वयंशिस्त. नेहमी स्वयंशिस्त पाहिजे. म्हणजे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिलं जे आहे वर्गीकरण, म्हणजे क्रमवारी करायची आणि वर्गीकृत करून टाकायचं. दुसरं म्हणजे क्रमाने लावायचं, सरळ सुलभ क्रमाने लावायचं, संरचना करायची. तिसरं स्वच्छता, म्हणजे झाडून पुसून एकदम स्वच्छ करणे आणि तपासणे. चौथं म्हणजे प्रमाणित करणे, केलेलं आपण कसं केलेलं आहे ते प्रमाणित करणे, स्थिर करणे आणि पुन्हा पुन्हा करत राहणे. आणि शेवटचं म्हणजे टिकवून ठेवणे, जे आपण स्वयंशिस्त ज्याला म्हणतो ते टिकवून ठेवणे आणि सराव कंटिन्युअस ते करत राहायला पाहिजे. मग कमी, मध्यम आणि उच्च अशा 3 प्रकारच्या आपण कॅटेगरी डिफाईन करून घ्यायला पाहिजे आणि त्या व्यवस्थित पद्धतीने मांडल्या पाहिजे. सो मग 5S एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक वस्तूसाठी योग्य जागा आणि योग्य जागी प्रत्येक वस्तू ही सरळ सरळ 5Sची छोटीशी व्याख्या आहे. आणि त्याला जोडून आपल्याला एक 6S हा सेफ्टीचा जोडायचा आहे, जेणेकरून 5S मेथडॉलॉजी जी आहे ती परिपूर्ण होते. सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाइन, स्टँडर्डाइज, सस्टेन आणि सेफ्टी. सेफ्टी हा ऑलवेज 5S सोबत असतो, 5S प्लस सेफ्टी. सो त्याचा एक रोड मॅप आहे. जसं सॉर्ट म्हटलं आपण, स्टार्ट विथ फर्स्ट S. सो सॉर्ट म्हणजे काय? इलिमिनेट ऑल ॲटम्स इन द वर्क प्लेस दॅट आर नॉट बिंग यूज अँड स्टोर देम अवे. जे काही नको आहे ते सगळं बाजूला केलं पाहिजे आणि काढलं पाहिजे. सेट इन ऑर्डर म्हणजे काय? दुसरा जो आहे 2S, सेट इन ऑर्डर, ऑर्गनाइज द ॲटम दॅट आर यूज डेली सो दॅट दे कॅन बी इझिली ऍक्सेस अँड स्टोर. म्हणजे काय करायला पाहिजे? ते ॲटम अशा पद्धतीने ठेवायला पाहिजे की जे आपल्याला दररोज वापरताना सहज भेटले पाहिजे आणि सापडले पाहिजे, अशा ठिकाणी ठेवले पाहिजे. शाइन, तिसरा 3S, इन्शुअर एव्हरीथिंग इज क्लीन अँड फंक्शनिंग प्रॉपरली. आता आपण हे बघायला पाहिजे की जे काही आपण ठेवलेलं आहे ते योग्य आहे का आणि ते बरोबर चालतं आहे का, आपल्या कामाचं आहे का. आणि मग चौथ्या S कडे वळलं पाहिजे. स्टँडर्डाइज. स्टँडर्डाइज काय आहे? डेव्हलप अ रुटीन फॉर सॉर्टिंग. एक रुटीन ठरवून घ्यायला पाहिजे, नेहमी वेळेच्या वेळी ते कमी करायला पाहिजे, सॉर्ट करत घ्यायला पाहिजे, स्टँडर्डाइज ठेवायला पाहिजे आणि सेटिंग अँड शायनिंग ऑलवेज ठेवायला पाहिजे. Sustain, 5S. This is the 5S last S, sustain. Create a culture that follow these steps on a daily basis. दररोज, हे दररोज सतत सातत्याने करत राहणारी गोष्ट आहे. त्यावेळी ते सस्टेन राहू शकतं आणि मग 5S हा आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आणि हे सगळं झाल्यानंतर एक माणसानं रिमेंबर केलं पाहिजे. रिमेंबर, अ क्लीन ऑर्गनाइज फॅसिलिटी इज अ मेजर पार्ट ऑफ कीपिंग ऑल एम्प्लॉय ऑन द जॉब. Safety, 6S. So that is always every time 5S plus 6S is safety. The road to safety and organization begins with 6S. So everyone is know the PDCA cycle, plan, do, check, act. So phase 1 is the plan, phase 2 is the do, phase 3 is check and phase 4 is act. So you can implement this step by step, plan, do, check, act, PDCA. And simple 12 points you can implement during the 5S implementation. Start with first is the team members introduction. Then second is कार्यक्रमासाठी पुरवठा आपण कसा एकत्र करायचा, कसं काय करायचं. स्टेप 3 कशी वेळ ठेवायची, काय ठेवायची, अशी स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. आणि मग आपण ह्या सगळ्या स्टेप फॉलो करून 5S अत्यंत चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो. देन ऑलवेज 5S हा असा पार्ट आहे की तो ऑर्गनायझेशनला इम्प्रूव्ह करण्यामध्ये फारच जास्तीचं मदत करतो आणि तो अतिशय बेस्ट असा
सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज आणि सस्टेन या प्रोसेसने काम करतो. रेड टॅग 5S मध्ये रेड टॅग फार इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही 5S करतात त्यावेळी रेड टॅग म्हणजे जे काही मटेरियल निघेल, प्लेज अ रेड टॅग टू द अनडेटेड आयटम्स, अननेडेड आयटम्स म्हणजे जे आपल्याला लागणार नाही ते आयटम्स त्याच्यामध्ये ठेवायचे, ते रेड टॅग करून ठेवायचे आणि टॅगमध्ये लावून ठेवायचं. टॅगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅग रेडीली अवेलेबल असतात, तुम्ही ते यूज करू शकता किंवा यू कॅन डेव्हलप युअर सेपरेट टॅग. मग त्या रेड टॅग होल्डिंग एरिया पाहिजे तो नीट क्लीन, तेथे तीच वस्तू पाहिजे, टॅग लावलेलं पाहिजे, ते कुठल्या डिपार्टमेंटमधून आलेलं आहे त्याच्यावर ते नमूद केलेलं पाहिजे. आयडेंटिफाय आयटम्स त्या रेड टॅगमधले की कुठून रिमूव्ह केला, कंप्लीट रेड टॅग प्रोसेस करायला पाहिजे की कुठून आला, कसा आला आणि त्या टॅगचा त्या आयटमला तो लावून आणि मग तो तिथे ठेवला पाहिजे, जेणेकरून त्या रेड टॅग होल्डिंग एरियामध्ये फक्त रेड टॅगचंच मटेरियल राहील आणि आयदर ते रेड टॅग मटेरियल जे आहे ते 3च कॅटेगरीमध्ये असलं पाहिजे. फर्स्ट इज स्क्रॅप, आयदर स्क्रॅप. सेकंड इज डिस्कार्ड, दिस इज अ टेम्पररी डिस्कार्ड. और थर्ड इज सेल, इफ यू वॉन्ट टू सेल इट कॅन बी सेल. So only these 3 items 5S red tag holding area required. So I am just showing simple example of 5S. You can see this simple example. This is the example before and after, how you can see this. And now okay, so thank you, thanks from 5S. 5S is most important. 5S.